नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 नाशिक ग्रामीण पोलीस भरती आणि नाशिक ग्रामीण कारागृह पोलीस भरती दोन्ही घटकांची मैदानी चाचणीचे संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे. डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, 11 फेब्रुवारी पासून तुमची मैदानी चाचणी सुरू होणार आहे. डिटेल्समध्ये सर्व वेळापत्रक दाखवणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. आता या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी जे वेळापत्रक आहे ते डिटेल्समध्ये समजावून सांगण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती येते मी तुम्हाला सांगणार आहे. इथे तुम्ही बघू शकता पोलीस भरतीच्या सरावासाठी आणि तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याचा फायदा तुम्हाला असा होतो की येथून मागे विचारलेल्या प्रश्नपत्रिकांमधूनच 70% ते 75% प्रश्न रिपीट होत असतात. जसेच्या तसे प्रश्न विचारतात. त्याच्यामुळे या जुन्या प्रश्नपत्रिकांचा या पुस्तकांचा 100% फायदा होईल. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच ही पुस्तके खरेदी करा. कारण ही दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. हीच पुस्तके जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon, Flipkartवरून देखील तुम्ही खरेदी करू शकतात. आपला व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे त्या मेन मुद्द्याकडे आपण येथे आलेलो आहे. तर या ठिकाणी बघू शकता आज हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तुम्ही बघू शकता. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई तसेच कारागृह उपमहानिरीक्षक पोलीस विभाग नाशिक यांच्या आस्थापनेवरील कारागृह शिपाई पोलीस 2000 भरती 2024-25 यांच्या अंतर्गत या ठिकाणी हे मैदानी चाचणीसाठी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघू शकता. उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून सविनय सादर करण्यात येते की पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई तसेच कारागृह उप महानिरीक्षक पोलीस विभाग नाशिक यांच्या आस्थापनेवरील नाशिक शिपाई पोलीस भरती 2025 त्याच्यानंतर कारागृह देखील आहे 2024-25च्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची माहिती खालील प्रमाणे आहे असं यांनी म्हटलेलं आहे. तर मैदानी चाचणी सर्वात पासून कॉन्स्टेबल म्हणजे पोलीस शिपाई कधीपासून कधीपर्यंत होणार आहे, त्याच्यानंतर कारागृह पोलिसांचे कधीपासून होणार आहे हे देखील माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये भेटणार आहे. सर्वात पहिल्यांदा येथे जर विचार केला तर येथे बघू शकता. सर्वात पहिल्यांदा ग्राउंड तुमची पहिली मैदानी पहिल्या दिवशी किती तारखेला होणार आहे? तर 11/2/2026 म्हणजे 11 फेब्रुवारीला तुमची पहिली मैदानी चाचणी होणार आहे पहिल्या दिवशी. तर सकाळी पहाटे 5 वाजता तुम्हाला बोलवले आहे आणि कंप्लीट इथं 2000 विद्यार्थी बोलवले आहेत. किती? 2000 विद्यार्थी बोलविलेले आहेत. ठीक आहे. आणि हे सर्व सॉरी या ठिकाणी सर्व पुरुष आहेत. किती? तर 11 फेब्रुवारी पासून 11 फेब्रुवारी पासून 12 फेब्रुवारी 13 फेब्रुवारी 14 फेब्रुवारी ठीक आहे. इथं एस-टी कॅन्डिडेट्स बोलवलेले आहेत. ठीक आहे. बाकी हे यांची कॅटेगरी इथं दिलेली नाही. तर एस-टी कॅन्डिडेट्स असं इथं म्हटलेलं आहे. बाकी इथं मेल कॅन्डिडेट आहे आणि महिला कॅन्डिडेट बोलवल्या आहेत. इथं बघू शकता 17/2 म्हणजे 17 फेब्रुवारी हे सर्व या ठिकाणी कॉन्स्टेबलचे आहे. कारागृह अजून चालू झालेलं नाही लक्षात घ्या. हे सर्व कॉन्स्टेबल आहे. ठीक आहे. कॉन्स्टेबलचे महिला महिला किती तारखेला आहे? तर 11 पासून 16 तारखेपर्यंत पुरुषांची मैदानी चाचणी आहे. त्याच्यानंतर 17 आणि 18 तारखेला ही बघू शकता इथे फिमेल दिलेली आहे. महिलांची चाचणी आहे. एका दिवशी महिला या ठिकाणी 2000 आणि इथं 2100 बोलवल्या आहेत. आता पुढे या ठिकाणी मैदानी चाचणी बघू शकता ही 18 फेब्रुवारी आहे. ठीक आहे. हे मार्च महिन्यात पुढचं पेज मागे पुढे झालेलं आहे. वरचं पेज इथे बघू शकता 18 फेब्रुवारी बघितले. त्याच्यानंतर इथं बघितलं तर 20 फेब्रुवारी पासून इथं देखील इथं काय झालेलं आहे ड्रायव्हरचे 20 फेब्रुवारी पासून ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर 21 ला ड्रायव्हर आहे. 22 ला ड्रायव्हर आहे. 24 ला देखील ड्रायव्हर आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली ड्रायव्हर कधीपर्यंत आहे तर 2 मार्च म्हणजे तिसऱ्या महिन्यापर्यंत 2 मार्च पर्यंत ड्रायव्हर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टेबलचे कधीपासून सॉरी प्रिझन कॉन्स्टेबल म्हणजेच कारागृहाचे कधीपासून सुरू होणार आहे इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर 4 मार्च पासून 4 मार्च
4/3/2026 4 मार्च पासून तुमचे कारागृहाचे ग्राउंड सुरू होणार आहे. आधी हे ग्राउंड कधीपासून तर 4 मार्च पासून सर्व पुरुषांचं आहे. 1 मिनिट ठीक आहे. सर्व पुरुषांचं आहे. त्याच्यानंतर 4 मार्च पासून सर्व तर कधीपर्यंत आहे तर 4 मार्च पासून डायरेक्टली 18 मार्च पर्यंत 18 मार्च पर्यंत पुरुषांचं आहे. तेथून पुढे फिमेल आणि ट्रान्सजेंडर यांचं आहे. कधीपासून तर 23/3 इथं मध्ये देखील आहे. 23 मार्च पासून कधीपर्यंत तर 28 मार्च पर्यंत महिला आणि ट्रान्सजेंडर जास्त करून ट्रान्सजेंडर याच्यामध्ये 1-2 असतात फक्त. बाकी सर्व महिलांचं ग्राउंड आहे. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण जे वेळापत्रक आहे आपल्या तुम्हाला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. सर्व माहिती तेथे दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्व अपडेट तुम्हाला येथेच बघायला भेटतील. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.